अमित शहांनी मागवलंय मंत्री होऊ इच्छिणाऱ्या सर्व आमदारांचं रिपोर्ट कार्ड। दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीची इनसाइड स्टोरी आता एबीपी माझाच्या हाती लागली आहे। अमित शहांनी मागवलेलं रिपोर्ट कार्ड घेऊन महायुतीचे नेते आज दिल्लीला जाणार आहेत असंही सूत्रांकडून कळलेलं आहे। तर आता नव्या सरकारमध्ये जर मंत्रीपद हवं असेल तर त्यासाठी आपल्याला अमित शहांच्या कसोटीतून जावं लागेल याची जाणीव संपूर्ण सगळ्या आमदारांना देण्यात आलेली आहे आणि ते रिपोर्ट कार्ड जणू घेऊन दिल्लीला जातील आणि तिथे या कसोटीचा सामना त्यांना करावा लागेल। त्यांनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे, त्यांची आत्तापर्यंतची पूर्वपीठिका काय आहे, सर्व बाबतीमध्ये या रिपोर्ट कार्डचा जो रिपोर्ट असेल तो खूप महत्त्वाचा असणार आहे आणि ही एबीपी माझाची खास इनसाइड स्टोरी आहे। तर दिल्लीत पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे आणि या इनसाइड स्टोरीबद्दलच आपण आता आणखीन माहिती घेतोय। अमित शहा यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांचा आता चक्क रिपोर्ट कार्ड मागवलंय। अशी आहे एबीपी माझाची महायुतीच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी। संबंधित आमदाराची लोकसभा निवडणुकीच्या वेळी कामगिरी कशी होती, संबंधित व्यक्तीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचं प्रामाणिकपणे काम केलं होतं का, इच्छुक माजी मंत्री असेल तर संबंधित मंत्र्याने महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात कसं काम केलं, संबंधित व्यक्ती मंत्रालयात किती वेळ कामकाजासाठी देत होती, महायुती म्हणून आपल्या घटक पक्षातील आमदारांची मंत्र्यांची वागणूक कशी होती, केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे केला गेला, संबंधित मंत्र्यांमुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती का, त्यांनी कोणती वादग्रस्त वक्तव्य केली होती का। तर अशा पद्धतीच्या निकषांवरती आता मंत्री ठरतील महाराष्ट्राचे। दरम्यान शिवसेना आमदार संजय शिरसाटांनी या रिपोर्ट कार्डावरती काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। त्यावेळी मंत्रिपदासाठी जे इच्छुक आहेत त्यांचे काही रिपोर्ट्स कार्ड मागून घेतलेले आहेत आणि त्यानुसार मंत्रिमंडळाचं काही वाटप केलं जाणार असल्याचं कळतंय। काय मेरिटनुसार वाटप, हे एक प्रोसेसचा भाग आहे। ज्यांना कुणाला मंत्री बनायचं किंवा ज्यांना कुणाला मंत्री बनवायचं त्यासाठी त्या मतदारसंघातला असलेला त्याचा रिपोर्ट कार्ड त्या पोलीस खात्याकडून इतर विभागाकडून मागवला जातो आणि त्यावर तो त्या कॅपॅसिटीचा आहे की नाही ते ठरवलं जातं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।